काल अकोला एक दुर्दैवी घटना घडली की 80 वर्षीय माजी सरपंच शंकरराव सिरसाट यांचा गॅसच्या रांगेत लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। आपण त्याच गावात या अन्वी मिर्झापूरमध्ये आहोत आणि सध्या त्यांचा आता अंतिम संस्कार त्यांच्यावर होत आहे। पण त्यांचे नातेवाईक आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि काही कार्यकर्ते ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, मला सांगाल की काल बाळासाहेबांनी एक स्टेटमेंट दिलं, त्यात सांगितलं की बाबा गॅसचा पहिला बळी गेलेला आहे आणि आपण या गावात आलो। नेमकं काय सांगाल, काय घटना? काल वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकररावजी शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सीवर लाईनीत उभे असताना भोळ आली आणि त्यांना त्यानंतर दवाखान्यात ॲडमिट केलं आणि तिथे त्यांचं निधन झालं। आज त्यांच्या जाण्यामुळे एक या प्रशासनाचा हा बळी गेलेला आहे आणि याच्यात संपूर्ण चूक या दोन्ही सरकारांची आहे। एकीकडे गॅसचा तुटवडा नाही म्हणतात आणि एकीकडे प्रचंड लाईन लागत असताना आज पहिला बळी या अकोला जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीच्या सरपंचाच्या माध्यमातून गेलेला आहे आणि यावर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि यानंतर आणखी या कुटुंबाशी चर्चा करून पुढील धोरण ठरवण्यात येईल। आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत। मला सांगाल दादा, काय नेमकं काय घडलं होतं काल आणि काय होतं काय? काल सकाळी साधारणतः 12-12:30च्या दरम्यान उन्हामुळे ते यदुराज गॅस एजन्सीच्या लाईनमध्ये उभे असताना त्यांना भोवळ आली, चक्कर आले आणि ते खाली पडले। खाली पडल्यानंतर बाजूला श्री हॉस्पिटल आहे, तिथं त्यांना ECG वगैरे काढला, BP सगळं नॉर्मल होतं। पण याच्यामध्ये असं झालं की ते पडले असताना तिथं पाण्याची सोय नाही, तिथं उन्हात म्हणजे वरून काही शेड नाही, काही नाही, तर त्यामुळे ते भोवळ आली, खाली पडले। तिथून मग त्यांना पुढील उपचारासाठी मेन हॉस्पिटलला दाखल केलं। तिथे डॉक्टर काय म्हणाले मग तिथे मेन हॉस्पिटलला? तर डॉक्टर म्हणत होते की यांचं सगळं नॉर्मल आहे, त्यांनी पण ECG आणि हे काढलेलं, BP वगैरे चेक केलेला, ते आधी म्हणत होते की नॉर्मल आहे। मग नंतर ते म्हणत होते की माझ्या छातीत दुखते, मला त्रास होऊन राहिला, तर मग त्यांनी परत सलाईनची अरेंजमेंट केली, सलाईन वगैरे लावलं त्यांनी आणि नंतर थोडंसं रिलॅक्स झाले होते। पण नंतर एक अचानकच त्यांना परत म्हणजे असं जोरात झटका आला एकदम आणि फेस आला तोंडामधून आणि ते तिथंच गेले। आता मागणी काय आहे तुमची, काय सांगा? मागणी काय, आता सरकारकडनं अपेक्षा तरी कोणत्या करू शकतो आपण, कारण याच्या आधी माझा साला कोरोनामध्ये गेलेला आणि हे सरकार असं वाटते की यांनी कमीत कमी जे गॅस आपण देतो गॅस वितरकांना एवढी त्यांनी विनंती तरी करावं। माझी विनंती अशी राहील की त्यांनी बघा तिथं शेड, पाण्याची सोय काय, किंवा आधी तुम्ही OTP देता मग तिथं कशाला बोलवता तुम्ही? त्यांना OTP दिल्यानंतरही त्यांना 25 तारखेला गॅस आणतो म्हणत होते, परत त्यांना दुसऱ्या दिवशी बोलवलं त्यांनी, OTP परत पाहिजे म्हणे, गॅसच्या लाईनीत उभे राहिले। ते जर उभे राहिले नसते, त्यांचा जर गॅस आला असता। आज माझ्या सासू अशा आहेत की त्यांना चालतासुद्धा येत नाही, त्यांना उभं नाही राहता येत आणि त्यांना उभ्याने स्वयंपाक करावं लागतं आणि घरी कोणी नसल्यामुळे करतं, त्यांना ते तिथं जायचं काम पडलं आणि त्यांच्यामुळे अशी ही दुर्दशा ओढवली गेली। हे होते त्यांचे जावई, त्यांनी हे केलं आहे की बाबा त्या ठिकाणी त्यांनी पाण्याची व्यवस्था किंवा शेडची तरी व्यवस्था करण्यात यावी। आपलं सर, मला सांगाल आता वंचितची काय भूमिका आहे, काय सांगाल तुम्ही? OTP मागितल्यानंतरही पुन्हा जर बोलावत असतील आणि त्यामुळे जर त्या कुटुंबाच्या मोठा आघात घडतो आणि एकीकडे कोरोनात मुलगा गेला आणि पत्नीही दोन्ही पायानं लंगडे असल्यामुळे त्यांनासुद्धा उभं राहता येत नाही। आज अशा परिस्थितीत त्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आहे आणि मुलगी आणि जावार हा भार आलेला आहे। आज अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला त्या गॅस एजन्सीकडून आणि सरकारकडून आर्थिक मदत मिळाली नाही तर वंचित बहुजन आघाडी नक्कीच या विरोधात आंदोलन करून त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। हे होते या गावातील म्हणजे तिथे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आणि त्यासोबत त्यांचे जावई। पण त्यामुळे आता त्यांची मागणी आहे की बा या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिल्ह्यातले जे गॅस एजन्सी त्या ठिकाणी त्यांनी पाण्याची आणि शेडची सुविधा करण्यात यावी अशी मागणीकडून करण्यात येत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोना, TV मराठी, अन्वी मिर्झापूर, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।